तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि बुलेटिनची सुरुवात करूयात मोठ्या राजकीय घडामोडींच्या बातम्यांनी। दोन महत्त्वाच्या बैठका सध्या सुरू आहेत राज्याच्या राजकारणात। एक वर्षा निवासस्थानी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात वर्षा निवासस्थानी खलबत सुरू आहेत। तर दुसऱ्या बाजूला भाजपचे नेते हे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटण्यासाठी राजभवनावरती गेलेले आहेत। आज राजभवन पुन्हा एकदा राजकीय घडामोडींचं केंद्र ठरलं। काही वेळापूर्वीच तिथे राज्याचे मंत्री दाखल झालेले होते, त्यानंतर आता विरोधी पक्षनेते आणि भाजपचे इतर नेते सुद्धा राजभवनावरती दाखल झालेले आहेत। तर तिकडे वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात एक अतिशय महत्त्वाची बैठक सुरू असल्याचं कळतंय। या बैठकीत नेमक्या कुठल्या मुद्द्यांची चर्चा होतीये हे पूर्णपणे कळू शकलेलं नाहीये, पण वर्षा निवासस्थान आणि तिथूनच काही अंतरावर असलेलं राजभवन हे बैठकांचं सत्र तिथं सुरू झालेलं आहे। आज दुपारीच ओबीसी आरक्षणाच्या विधेयकावर राज्यपालांनी स्वाक्षरी घेण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांच्या भेटीला गेले, त्यानंतर आता भाजपचे नेते राजभवनावरती दाखल झालेले आहेत। त्यामुळे वर्षा निवासस्थानी आणि राजभवनावरती नेमकी काय खलबत सुरू आहेत याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे। त्यामुळे या संपूर्ण राजकीय घडामोडींचा आढावा आम्ही घेतोय। राजभवन आणि वर्षा निवासस्थान हे राजकीय भेटीगाठींच्या आणि बैठकांच्या सत्रानं पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे। या बैठकींमध्ये नेमकी काय खलबत होत आहेत हे आपल्याला जाणून घ्यायचंय। आपले प्रतिनिधी आता तिथं आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जाणार आहोत। आता वर्षा निवासस्थानी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये ही महत्त्वाची बैठक सुरू झाल्याचं कळतंय। प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, वर्षा निवासस्थानी नेमकी काय खलबत सुरू आहेत या दोन दिग्गजांमध्ये? विलास, काल 5 राज्यांच्या निवडणुकीचा निकाल लागला। 4 राज्यांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळालं आणि यानंतर मात्र महाराष्ट्रामध्ये राजकीय घडामोडींना ऊत आला। काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले अनेक सूचक वक्तव्य। वर्षा बंगल्यावर आज शरद पवार, अजित पवार हे दोघंही दाखल झाले। आणखी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गेल्या 1 तासापासून त्यांची चर्चा सुरू आहे। कारण जरी वेगवेगळे सांगितले जात असले तरी ज्या पद्धतीनं विरोधी पक्ष म्हणजे अर्थात भारतीय जनता पक्षानं नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावर जे काहूर उठवलेलं आहे, जे वादळ उठवलंय, जे आक्रमकता दाखवली दिवसेंदिवस, या राजीनाम्यावर कोणती चर्चा होते का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण ज्या पद्धतीनं 125 तासाचं रेकॉर्डिंग 7 तारखेला दिलं, 10 तारखेला पुन्हा एकदा 9 तारखेला मोर्चा निघाला, 10 तारखेला निकाल लागला आणि नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावरनं अत्यंत आक्रमकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे। आणि त्यातच राजभवनावर सुद्धा दुसरी घडामोड म्हणजे की ओबीसी आरक्षण विधेयकावर राज्यपालांनी केलेली स्वाक्षरी। सरकारमधले मंत्री छगन भुजबळ, वडेट्टीवार, हसन मुश्रीफ यांनी त्यांची घेतलेली भेट। एकनाथ शिंदे सुद्धा त्यांच्यासोबत होते आणि त्यांच्या पाठोपाठच देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील हे सुद्धा राजभवनावर दाखल झाले। म्हणजे एकंदरीत महाराष्ट्रामध्ये राजकीय घडामोडींना मोठा ऊत आलेला आहे, वेगवान घडामोडी व्हायला सुरुवात झालेली आहे आणि याचे संकेत जे आहेत ते काल जरी समजा सांगितलं काही वेगळं जात असलं तरी तुम्ही नजर ठेवा या बैठकांमध्ये नेमकं काय सुरू होतंय, सूत्रांना आपल्या अलर्ट करा। धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आम्ही तुमच्याकडे याचे अपडेट जाणून घेण्यासाठी येत राहू। पण आज राज्यासाठी दिवस महत्त्वाचा होता, कारण राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला। या अर्थसंकल्पात अनेक घोषणांचा पाऊस पाडण्यात आला। 1 ट्रिलियनची अर्थव्यवस्था असणारा महाराष्ट्र हे राज्य देशातलं पहिलं बनेल असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केलेला आहे। त्याचबरोबर एक दिलासा त्यांनी दिलाय शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी। हा दिलासा काय मिळालं महाराष्ट्राला अजित पवार यांच्या ठाकरे सरकारच्या आजच्या अर्थसंकल्पातून जाणून घेऊयात। राज्यात सीएनजी स्वस्त होणार, कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000चं अनुदान, सर्व जिल्ह्यात महिलांसाठी रुग्णालय उभारणार, पर्यावरणपूरक असणाऱ्या नैसर्गिक वायूच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी व सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी नैसर्गिक वायूवरील मूल्यवर्धित कराचा दर 13.5% वरून कमी करून तो 3% इतका करण्याचे प्रस्तावित आहे। यामुळे राज्यास अंदाजे 800 कोटी रुपयाची महसुली घट होईल।
राज्याचा 2022-23 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्र्यांनी सीएनजी धारक वाहन चालकांना दिलेला हा दिलासा. मात्र त्याच वेळी त्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरवाढीनं होरपळणाऱ्या सामान्यांसाठी मात्र कोणतीही घोषणा केली नाहीये. या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी अनेक घोषणांचा पाऊस पाडण्यात आलाय. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचं अनुदान देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. हिंगोलीत बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्रासाठी 100 कोटी रुपये, दापोली आणि परभणीच्या कृषी विद्यापीठातील संशोधनासाठी प्रत्येकी 50 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शेततळ्यांसाठी आता 75,000 रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे. तसंच 60,000 कृषी पंपांना वीज जोडणी देणार अशी घोषणा करण्यात आली आहे. तर केंद्राच्या पीक विमा योजनेत बदल न केल्यास पर्यायाचा विचार करण्याचं सूतोवाचही अर्थमंत्र्यांनी केलंय. मी नियमित पीक कर्ज फेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपये अनुदान देण्याचे घोषित केले होते, पण ही रक्कम आर्थिक अडचणीमुळे वाटप होऊ शकली नाही. मात्र आज मला आनंद आहे की शेतकरी बांधवांना दिलेल्या वचनाची पूर्ती नवीन आर्थिक वर्षात करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांचे मी आभार मानतो, कौतुक करतो. या अनुदानाचा लाभ अंदाजे 20 लाख शेतकरी बांधवांना होईल. कोरोना काळातील संकटानंतर आरोग्य क्षेत्राच्या विकासावर अधिक भर देण्यात आलाय. आरोग्य सेवांसाठी 3,111 कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये महिलांसाठी रुग्णालये उभारणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. पुणे जिल्ह्यात इंद्रायणी हे आरोग्य रिसर्च सेंटर उभारण्यात येईल. कर्करोग व्हॅनसाठी 8 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. तर जालन्यामध्ये मनोरुग्णालय उभारण्यात येणार आहे. राज्यात नांदेड, अमरावती, जालना, भंडारा, अहमदनगर आणि सातारा या ठिकाणी प्रत्येकी 50 खाटांची प्रथम दर्जाची ट्रॉमा केअर युनिट स्थापन करण्यासाठी भांडवली खर्चाकरता 100 कोटी रुपये आणि आवर्ती खर्चासाठी 18 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. यंदाच्या अर्थसंकल्पात तब्बल 3,000 पर्यावरणपूरक बसेस महामंडळाला उपलब्ध करून देण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. राज्याच्या परिवहन विभागासाठी अर्थसंकल्पामध्ये 3,003 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. शिवाय एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी 4,107 कोटींची तरतूदही करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकरता पर्यावरणपूरक 3,000 नवीन बस गाड्या उपलब्ध करून देण्याचे आमचं नियोजन आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या 103 बस स्थानकांच्या आधुनिकीकरण आणि दर्जा आणि पुनर्बांधणीसाठी राज्य शासनाकडून भांडवली अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे. सन 2022-23 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता परिवहन विभागाला 3,003 कोटी, बंदरे विकासासाठी 354 कोटी रुपये, तसंच नगर विकास विभागाला 8,841 कोटी रुपयाचा नियतव्य प्रस्तावित आहे. मुंबई महानगर क्षेत्राला जलमार्गाने जोडण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलाय. तसंच समृद्धी महामार्गाचा विस्तार गोंदिया आणि गडचिरोली पर्यंत केला जाणार आहे. मुंबई ते हैदराबाद बुलेट ट्रेनचा प्रस्तावही मांडण्यात आलाय. गडचिरोलीत नवीन विमानतळ उभारण्याचा प्रस्ताव असून शिर्डी विमानतळासाठी 1,500 कोटींचा निधी, रत्नागिरी विमानतळासाठी 100 कोटींचा निधी देण्यात आलाय. मुंबई विद्यापीठात भारतरत्न लता मंगेशकर संगीत विद्यालयासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्यामध्ये 2,500 सौर ऊर्जेचे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. तर तिकडे तृतीयपंथीयांना आता स्वतंत्र ओळखपत्र आणि रेशन कार्ड देण्याची घोषणा सुद्धा यावेळी अर्थमंत्र्यांनी केली. नवी मुंबईत महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी 100 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पातून समाजातील सर्व घटकांसाठी आर्थिक तरतूद करण्यात आल्याचा दावा यावेळी अर्थमंत्र्यांनी केलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अजित पवार यांनी ठाकरे सरकारनं आज या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून पंचसूत्री मांडली. ही पंचसूत्री काय, तर इथल्या जे वेगवेगळे कामं आहेत, त्याचबरोबर शेती आहे, आरोग्य आहे, सर्वसामान्य आहे, या सगळ्यांना रोजगाराची संधी मिळावी अशा वेगवेगळ्या कारणांसाठी म्हणून आता ही पंचसूत्री काम करणार आहे. पायाभूत सुविधांचा विकास करावा याच्यासाठी सुद्धा या पंचसूत्रीमध्ये भर देण्यात आलेला आहे. राज्यावर कोरोनाचं संकट तसंच निसर्गाचा लहरीपणा यामुळे राज्यासमोर अनेक आव्हानं निर्माण झाली. मात्र असं असून सुद्धा राज्यात विकासाची घोडदौड कायम असल्याचं अर्थसंकल्पातून स्पष्ट झाल्याचं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. पाहुयात मुख्यमंत्र्यांनी या अर्थसंकल्पावर काय प्रतिक्रिया दिली आहे.
आपल्याला सर्वांना कल्पना आहे की गेली 2 वर्ष वेगवेगळ्या आपत्त्यांना तोंड देत देत राज्याचा विकास सातत्याने पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि आजचा हा अर्थसंकल्प हा त्या दृष्टीने विकासाच्या दिशेने टाकलेलं एक पुढचं पाऊल आहे। जे काही करता येणं शक्य आहे ते आम्ही करत आलेलो आहोत आणि यापुढे सुद्धा करणार आहोत हे आजच्या अर्थसंकल्पातून सूचित होतं आहे। आणि मी ठामपणाने सांगू इच्छितो की राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी मांडलेला हा अर्थसंकल्प हा आपल्या सर्वांच्या साक्षीने जनतेसाठी माझ्या राज्यातल्या आपल्या राज्यातल्या सर्व माता बांधव आणि भगिनींचा विकास करणारा आणि त्यांना आधार देणारा हा आहे आणि मला खात्री आहे जनतासुद्धा त्याचं स्वागत केल्याशिवाय राहणार नाही। अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेला हा अर्थसंकल्प पंचसूत्री असल्याचं म्हटलं तर देवेंद्र फडणवीस यांनी मात्र कडसूत्री लोकांचं हे सगळं अर्थसंकल्प असल्याचं म्हटलं। बघूया या दोन्ही नेत्यांच्या प्रतिक्रिया। भारतीय तत्वज्ञानात असलेले पंचतत्वांचे महत्व आपण जाणतोच। पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचतत्वांप्रमाणेच विकासात अंतर्भूत असलेली पंचसूत्रेही आपण अंगीकारली पाहिजेत। कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या 5 सूत्रांनी झालेली प्रगती म्हणजेच विकास असतो। ही पंचसूत्रीच आपल्या या वर्षीच्या अर्थसंकल्पाचा पंचप्राण आहे। कळसूत्री सरकारनं विकासाचं पंचसूत्री मांडण्याचा जो प्रयत्न केला आहे या पंचसूत्रीने काही होणार नाही, कारण या सरकारने महाराष्ट्राच्या विकासाला पंचतत्वात विलीन केलेले आहे आणि 2 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या दीन दलित, गोरगरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, ओबीसी, मराठा, धनगर, 12 बलुतेदार सगळ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या सरकारने केलं आहे। आज राज्य सरकारनं मांडलेला अर्थसंकल्प हा फसवा आहे आणि या अर्थसंकल्पात मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण यांच्यासाठी काहीही नाही अशी टीका फडणवीसांनी केली। आपल्यासोबत बोलण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आहेत। सर, काही वेळापूर्वीच अर्थसंकल्प अजित पवार यांनी मांडला, काय सांगले यावेळी? अतिशय फसवा अर्थसंकल्प आहे। मला असं वाटतं की विकासाला पंचतत्वात विलीन करणारा हा अर्थसंकल्प आहे। शेतकऱ्यांना काही मिळालं नाही, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला काही मिळालं नाही। मराठवाडा ग्रीड देखील बंद केलेली आहे। केवळ आमच्या सरकारच्या काळातल्या योजनाच पुन्हा त्या ठिकाणी दाखवून त्याचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न चाललेला आहे। फसवा अर्थसंकल्प, कुठलाच निधी देण्यात आलेला नाही, मोठा अन्याय आहे। सुप्रिया सुळेंसोबत तुमची काही वेळ चर्चा झाली, काय नेमकं तुमचं बोलणं झालं? चर्चा काही नाही, आमच्या शेवटी आम्ही शत्रू नाही आहोत, वेगवेगळे पक्ष असले तरी आमची मैत्री आहे, त्यामुळे गप्पा मारल्या दोन। गोवा संदर्भात काय तुमचं आपल्यासोबत बोलण्यासाठी हे होते देवेंद्र फडणवीस। त्यांनी जो अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडलेला आहे अत्यंत फसवा असा अर्थसंकल्प आहे। विदर्भ आणि मराठवाड्यावरती अन्याय झालेला आहे। व्हिडिओ सचिनसह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, विधान भवन, मुंबई। राज्य सरकारच्या आजच्या अर्थसंकल्पावर भाजपच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ती सुद्धा जाणून घेऊयात। तुम्ही जेवायला बोलवायचं आणि मीठ लोणचं वाढायचं आणि सांगायचं की तू जेवण पूर्ण कर। पेट्रोल डिझेलचा भाव कमी करणं, त्यासाठी कर कमी करणं हे महत्वाचं होतं। मला वाटतं ज्याची आवश्यकता नव्हती त्याच्यावर तरतूद करतायत। महसुली तूट एका बाजूला दाखवताय, तूट वाढते तरी पण तुम्ही महसुलामध्ये सवलती देताय, म्हणजे तारतम्य नसलेला अर्थसंकल्प या ठिकाणी पाहायला मिळतो। एका बाजूला आर्थिक चणचण असताना आपण महसुली उत्पन्न वाढलं पाहिजे। ठाकरे सरकारने खऱ्या अर्थानं विदर्भावर मुख्यमंत्री 2 वर्षामध्ये विदर्भात आले नाही, हा अन्याय तर विदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आहेच, पण आज विदर्भाच्या शेतकरी, शेतमजूर, आदिवासी सर्वसामान्य जनतेला, शेतकऱ्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात ठेंगा या सरकारने दाखवलेला आहे। कुठल्याही प्रकारचं शेतकऱ्यासाठी नियोजन नाही, विकासाचं मोठं पाऊल नाही आणि आज एसटी कामगार 105 एसटी कामगार या ठिकाणी आत्महत्या केलेल्या आहे। आज अपेक्षा होती एसटी कामगारांसाठी काहीतरी दिलासा वाईज निर्णय देईल, पण अशा प्रकारचा एसटी कामगाराबद्दलही कुठला निर्णय घेतला नाही आणि कुठेही मोठं ठोस पाऊल विदर्भासाठी कुठेतरी सावत्रपणाची वागणूक पुन्हा उद्धव ठाकरे सरकारने दाखवलेली आहे।
दरम्यान आजचा हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांना दिलासा देणारा असल्याचं मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलं. प्रत्येक विभागामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये प्रगती झालेली आपण त्या ठिकाणी बघितलेली आणि कोरोना असताना प्रगती झालेली बघितली. त्यामुळे हे जे करतायत ते नेहमीप्रमाणे त्यांना ज्या गोष्टीची सवय ते म्हणजे आंदोलन, ते सुद्धा राजकीय आंदोलन त्या ठिकाणी ते करत आहेत. याच्याकडे न बघता आपल्याला पुढे जाऊन महाराष्ट्राकडे युवा पिढी खास करून त्यांच्याकडे असणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. यानंतरची बातमी आहे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या संदर्भातली. ओबीसींचं राजकीय आरक्षण त्यांना पुन्हा मिळावं याच्यासाठी राज्य सरकारनं एक मधला मार्ग काढला आणि एक विधेयक आणलं. त्या विधेयकावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज अखेर सही केलेली आहे. त्यामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार का हा प्रश्न या निमित्तानं निश्चितपणे निर्माण झालेला आहे. आज यासाठी विधेयकाचं कायद्यात रूपांतर झालं तर राज्य सरकारचा ओबीसी आरक्षणाबाबतचा बराच भार कमी होणार आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार प्रभाग रचना करण्यासाठी वेळ घेईल. त्यासाठी राज्य सरकारला जवळपास 6 महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. या 6 महिन्यात राज्य सरकारला ओबीसींचं राजकीय आरक्षण मिळवण्यासाठी भरपूर कालावधी मिळून जाईल, कारण या 6 महिन्यात राज्य सरकारला इम्पेरिकल डेटा मिळवण्यासाठी वेळ मिळेल. सरकार 6 महिन्यात इम्पेरिकल डेटा गोळा करेल. त्यामुळे राज्यात पुन्हा ओबीसींचं राजकीय आरक्षण लागू व्हायला मदत होईल. या सर्व घडामोडी अशाच घडल्या तर राज्यातल्या आगामी सर्व निवडणुका या पुढे ढकलल्या जाण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. काही बदल करणारे जे 2 कायदे, एक ग्रामविकासा आणि एक नगरविकासा आम्ही जे मंजूर केले, त्या कायद्यावर राज्यपालांची सही होणं गरजेचं होतं आणि थोडंसं अर्जन्सी असल्यामुळे आम्ही त्यांना विनंती केली आणि समजावून सांगितलं की ते काय हा कायदा आहे तो. आणि मग त्यांनी जे आहे 2-4 मिनिटांमध्ये त्यांच्या त्या फाईल आणल्या आणि दोन्ही फाईलवर जे आहे त्यांनी सही करून टाकली. त्याच्यामुळे आता तो कायदा पूर्णपणे आता अंमलात आलेला आहे. ज्या एखाद्या गोष्टीचा कायदा एकमताने झाला असेल, समज झाला असेल, त्याला राज्यपाल महोदयांनी मान्यता दिली असेल तर तो मला वाटतं की टिकेल. कारण छत्तीसगड आणि मध्य प्रदेशने सुद्धा याच कायद्याच्या आधारे पुढच्या निवडणुका घेण्याचा आणि त्यामध्ये डिलिमिटेशनचा अधिकार स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या कायद्यामध्ये तशी दुरुस्ती केली आहे. जर 2 राज्याला जर ते लागू असेल तर मला वाटतं आम्हालाही ते लागू होईल आणि मला वाटतं की माननीय न्यायालय या संदर्भात नक्कीच त्याला मान्यता देईल. गोवा विधानसभा निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले आणि त्यात पुन्हा एकदा भाजपनं सत्ता मिळवली. पण गोवा राज्याची भाजपची जबाबदारी ही माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर भाजपच्या नेतृत्वाने दिली. ही जबाबदारी देवेंद्र फडणवीसांनी यशस्वीरित्या पार पाडली आणि त्यामुळेच आज महाराष्ट्र भाजपच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करण्यात आलं. गोव्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये फडणवीसांची रणनीती कशी होती जाणून घेऊया त्या संदर्भातला खास रिपोर्ट. हे जंगी स्वागत होतंय देवेंद्र फडणवीसांचं. गोव्याच्या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस. गोवा निवडणुकांची जबाबदारी फडणवीसांवर पडली आणि त्यांच्यासाठी हे मोठं चॅलेंज होतं. गोव्यातला निकाल फडणवीसांचं भवितव्य ठरवणार असा सुद्धा मतप्रवाह होता. गोव्यामधल्या या विजयात देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा होता असं म्हणावं लागेल. कारण जेव्हा गोवा विधानसभेला सामोरं जात होता तेव्हा सत्ताधारी भाजप अगदी अँटी इन्कम्बन्सीपासून नोकर घोटाळा, भरती घोटाळा किंवा अगदी कोविड काळातलं जे गैरव्यवस्थापन होतं त्याच्यामुळे अनेकदा टीकेला सामोरं त्यांना जावं लागलं होतं. अनेक आव्हानं होती आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी सगळं आल्यानंतर इथे ते चांगलं हँडल केलं. देवेंद्र फडणवीसांनी पहिल्या दिवसापासून गोव्यात मान टाकली. त्यांच्या पुढे काँग्रेसचं मोठं आव्हान होतं.
त्यांचाच माजी मित्रपक्ष शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे भाजप विरोधात मोठी ताकद लावत होते. देशभरातच ते भाजपला विरोध करत आहेत. तोच प्रयत्न त्यांनी इथे केला. इथे थोडा कडवा प्रयत्न केला त्यांनी. मला वाटतं महाराष्ट्रात जरी ते सत्ताधारी असले तरी जे काही 2-3 वर्षापूर्वी झालं महाराष्ट्रात ते अजूनही ते पचवू शकलेले नाहीत आणि त्यांचं ती अस्वस्थता, द्वेष, राग त्यातून दिसतोय. सर्व विरोधकांना फडणवीस पुरून उरले आणि गोव्याचा विजय त्यांनी खेचून आणला. गेल्या वेळेपेक्षा 7 जागा जास्त मिळवत फडणवीसांनी गोव्यात एक हाती सत्ता मिळवून दिली. हा विजय फडणवीसांच्या राजकीय कारकिर्दीला झळाळी देणारा असला तरी त्यांची कसोटी लागणार आहे ती मुंबई महापालिका निवडणुकीत. फडणवीसांनी पहिल्याच भाषणात मिशन मुंबईची घोषणा केली आहे. त्यामुळे गोव्याची जादू आता मुंबईत चालणार का तेही बघावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.